वसई विरारमध्ये 80,000 दुबार मतदार आढळले आहेत। पालिकेच्या मतदार यादीत अनेक दुबार मतदार आढळलेत। बहुजन विकास आघाडीच्या अजीव पाटलांचा गौप्यस्फोट। या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे सचिव अजीव पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आहेत, ते काय नेमकं प्रकार आहे जी दुबार 80,000 नावं आली आहेत, काय नेमकं तक्रार दाखल? नमस्कार। लोकनेते हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्च केला। गेल्या विधानसभेला आमच्या लक्षात आलं की सकाळी सकाळी अनोळखी लोक मतदान केंद्रामध्ये उभी होती आणि मतदान करून निघून गेली। सरकारी जो बीएलओ होता, ज्यांना स्लिप वाटायचं काम दिलेलं, त्यांना अनेक मतदार सापडून आले नव्हते। आम्ही चौकशी केली असता आणि पडताळणी केली असता आमच्या अशा लक्षात आलं आणि त्यांच्या देखील लक्षात आलं की ह्याच्यातले बरेचसे लोक मतदान करून निघून गेलेले, म्हणजे जे लोक सरकारी कर्मचाऱ्यांना सापडले नव्हते, जे आम्हाला सापडले नव्हते, असे लोक मतदान करून निघून गेलेले। मग आम्ही चौकशी केली आणि आम्ही पडताळणी प्रभाग वाईज केली। त्यावेळी आमच्या अशा लक्षात आलं का बरेच लोक इकडे राहणारे नाहीत, त्यांची नावं खोटी आहेत। दुबार नावं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। एक फोटो आहेत, नावं वेगवेगळी आहेत, जुन्या यादीमध्येच नवीन मतं मिक्स केली जातात, त्यामुळे कोण नवीन मतं आली आहेत हे कळत नाही। आम्ही तो शोधण्याचा प्रयत्न केला मॅन्युअली आणि त्याच्यात 80,000च्या वरती नावं मिळालेत। अजूनही नावं मिळत आहेत, तर तो देखील आम्ही तक्रार केलेली आहे आणि याही पुढे हे सगळे रस्ते त्यांचे बंद केलेले आहेत। येत्या महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष 100% जो रेकॉर्ड आतापर्यंत आहे, जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यायचा, तो कायम राहील एवढी तुम्हाला पाहिजे। नक्कीच या सगळ्या संदर्भात आता दुबार नावाची वारंवार जी येत आहे त्याच्या संदर्भात बहुजन विकास आघाडीने तक्रार दाखल केली आहे। या सगळ्याच प्रकरणावर आता निवडणूक आयोग काय नेमकं प्रकार मांडतील हे सगळं पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल। लोकशाही मराठी, महेश गोहिलसह विरार। बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या लक्षात आलेलं की मोठ्या प्रमाणामध्ये दुबार नावं आहेत किंवा भेसळ करण्यात आलेली आहे। या मतदारांची देखील बाहेरच्या मतदारांना इकडे आणून भेसळ करण्यात आलेली आहे। तर त्याचा सर्च केला आणि 80,000च्या वरती नावं आम्हाला सापडून आलेली आहेत। काही एकच फोटो आहेत, वेगवेगळी नावं आहेत, किंवा वेगवेगळे फोटो आहेत, एकच नाव आहे, किंवा सिंगल नाव आहे, अशी अनेक नावं आहेत आणि ती आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। महापालिकेचे किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचे जे कर्मचारी आहेत त्याने देखील फिरून सर्च केला, बरीचशी नावं त्यांना देखील सापडून आलेली नाही मिळत। तर अशी जी नावं सापडून येत नाही, त्या प्रभागामध्ये राहत नाहीत, त्यांना त्या प्रभागामधून डिलीट करावी असं आम्ही मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।